गोरेगाव पश्चिम येथील प्रबोधिनी हायस्कूलमध्ये भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या पूर्णतेनिमित्त BSF 4 च्या वतीनं लोक महोत्सव क्लस्टर अधिवेशन आयोजित करण्यात आलं। या विशेष अधिवेशनाचे उद्दिष्ट होतं की संविधानाचा सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन यासाठी जनजागृती घडवून आणणं। कार्यक्रमास बामसेफचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मान्यवरांनी संविधानाचं महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याविषयी माहिती देत आज काही धोरणांमुळे संविधान धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली आहे। सरकारकडून संविधान विरोधी कारवाया सुरू असून जनतेनं सतर्क राहणं अत्यावश्यक आहे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। कार्यक्रमात मुंबई जिल्हा बामसेफ अध्यक्ष प्रबळ प्रतापसिंग पराग रामटेके, त्याचबरोबर SC/ST कर्मचारी कल्याण संघाचे चेअरमॅन पराग रामटेके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मूळ निवासी संघ मनोज वामन बागुल, माजी अध्यक्ष चव्हाण आणि सलमान अन्सारी, देवानंद शिरसाट यांनी संविधानाच्या रक्षणावर भर देत भाषणं दिली आहेत। लोक महोत्सव क्लस्टर अधिवेशन BS4 च्या माध्यमाने मला आज इथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं। तर आयोजकांचे मी फार धन्यवाद, आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली की ह्या मंचावरून मी माझ्या ऑल इंडिया SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन ONGCच्या माध्यमातून त्यांना आपले मुद्दे मांडले आणि सध्याचा जो वातावरण आहे त्या वातावरणात काय प्रॉब्लेम येतोय गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला किंवा जे SC/ST आपले असोसिएशनचे मेंबर्स आहेत त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत याच्या माध्यमातून मी त्यांना आणि BS4 च्या माध्यमातून हे पूर्ण भारतभर याच्याविषयी थोडी माहिती मिळावी यासाठी मी इथे आलेलो होतो। BS4 हा संविधानावर आधारित कार्यक्रम आहे। भारताचं संविधान जे आहे आज पायदळी तुडवण्यात येत आहे आणि त्यासाठी समाजामध्ये जागृती होणं अतिशय आवश्यक आहे आणि हा समाज जागृतीचा कार्यक्रम पूर्ण देशभर बामसेफ या संघटनेच्या माध्यमातून चाललेला आहे। आजच जवळजवळ 200 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहेत। आपल्या मुंबईमधला त्यापैकीचा एक कार्यक्रम आहे। यामध्ये जवळजवळ 150-200 लोक इथं हजर आज होते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये 150 ते 200 लोक हजर असतील। जवळजवळ आम्ही 15 ते 20 संघटनेच्या कार्यकर्त्याला म्हणजे त्यांच्या अध्यक्षांना, त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला आम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे आणि जवळजवळ जर 15-20 संघटनेच्या कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित करतो तर पूर्ण देशामध्ये जवळजवळ 3000 संगठनांना आम्ही बामसेफच्या त्या छत्रछायेखाली आणू इच्छितो। सबसे पहले तो हम जागृत महाराष्ट्र न्यूज़ चैनल का हार्दिक अभिनंदन करते हैं इस कार्यक्रम को कवर करने के लिए। मैं प्रबल प्रताप सिंह, यहाँ अध्यक्ष मुंबई जिला बामसेफ, और हम लोग इसका जो BS4 के माध्यम से भारतीय संविधान, सुरक्षा, संवर्धन और उसके लिए कार्यक्रम ऑर्गेनाइज़ किया गया है। यहाँ पे करीब 100-150 के आसपास लोग यहाँ पे उपस्थित हुए और यहाँ पे जो हम लोगों ने जो देश की संपत्ति है, जो राष्ट्रीयकरण है, वो लगातार बढ़ना चाहिए ताकि देश के प्रति जो लोगों की जिम्मेदारी है वो लगातार वो निभा सकें और उनकी जो संपत्ति है वो उन्हीं के पास रहे, ना कि सिर्फ कुछ चंद पूंजीपतियों के पास रहे, जिससे राष्ट्र की जो आने वाली संप्रभुता है वो खतरे में ना पड़े। और इसी के तहत बामसेफ और उसके ऑफशूट विंग ने ये कार्यक्रम यहाँ पे ऑर्गेनाइज़ किया और ऐसे ही कार्यक्रम करीब 200 जिलों में अलग अलग जगह पे ये कार्यक्रम ऑर्गेनाइज़ किया गया है। या देशात खाजगीकरणाचे काय तोटे होते, तर खाजगीकरणाचे तोटे जेव्हा चीन बरोबरचं युद्ध झालं त्यावेळी या पेट्रोलियम कंपन्या या सगळ्या प्रायव्हेट होत्या, सेल कंपन्या, ब्रह्मा सेल वगैरे अशा नावाने। तर ह्या कंपन्या त्यावेळी प्रायव्हेट असल्यामुळे त्यांनी ऐन वेळेला युद्धाच्या समयी देशाला अडचणीत आणलं की आम्हाला भाव वाढवून पाहिजे आणि त्यामुळे आम्हाला ते आमच्या सैनिकांना रसद पुरवता नाही आली। याने आम्ही युद्ध हरलो आणि याचाच झटका बसून माननीय पंडित नेहरूजींचं निधन झालं। त्यावेळेपासून ते आजारी पडले। आज तीच गती या देशावर आणली जाते, पुन्हा या कंपन्या प्रायव्हेटायझेशन केले जातात आणि ह्या ज्यावेळी मी घटना सांगितली चीनच्या युद्धाची, त्यानंतर इंदिरा गांधी या प्रधानमंत्री झाल्या आणि यांनी या सर्व कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं। या राष्ट्रीयकरण केलेल्या कंपन्या आज पुन्हा प्रायव्हेट केल्या जात आहेत आणि पुन्हा आमचा देश आता धोक्याच्या घंटेमध्ये आहे, या खतऱ्यामध्ये आहे। त्यामुळे आणि याचं विशेष कारण लोक जागृत नाही आहेत आपल्या अधिकारांप्रती आणि या संविधानाप्रती।
आणि म्हणून लोकांना जागृत करणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही लोकांना जागृत करत आहोत. आजचं हे बामसेप आणि त्याचे जे ऑफशूट विंग्स आहे त्यांचं क्लस्टर अधिवेशन आहे. आम्ही गेले जवळजवळ 2018पासून BS4 भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन याखाली घरोघरी संविधान समजवण्याचं काम बामसेप पूर्ण देशभर करत आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही या BS4च्या अंडर सर्व ऑर्गनायझेशन मिळून यात फक्त बामसेपच्याच संघटना नाही, इतरही संघटनांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. येऊन तुम्ही आपल्या भारतीय संविधानाच्या संदर्भात आणि याच्यामध्ये वर्णित जी समाजव्यवस्था किंवा आर्थिक व्यवस्था भारतीय संविधानाने या देशाला दिली आहे राष्ट्र निर्माण करण्यासाठी, त्याविषयी उहापोह करून लोकांमध्ये जनजागृती व्हावी या एका उद्देशातून हे अधिवेशन आज इथे होत आहे. मैं मोहम्मद सलमान अंसारी मूल निवासी संघ मुंबई का उपाध्यक्ष हूँ और ये आजकल जो हमारा प्रोग्राम चल रहा है BS4 आज के भारतीय संविधान को 75वें साल के अवसर पर ये हमारा कार्यक्रम जो है शुरू किया है और हमारे 21 राज्यों के अंदर लगभग 200 ज़िलों के अंदर ये हमारे क्लस्टर अधिवेशन जो है हर जगह तारीख वाइज जो है अलग अलग डेट पे जो है पूरे देश भर में 200 ज़िलों के अंदर चल रहे हैं. तो हमारा जो BS4 का माध्यम है वो BS4 डोर टू डोर यानी कि घर घर जाकर लोगों को संविधान के बारे में, संविधान ने हमको क्या मूलभूत अधिकार दिए हैं उसके बारे में हम लोगों को जो है घर घर जाकर जागरूक करते हैं और उनको बताते हैं कि हमको संविधान के अंदर क्या अधिकार मिले हैं. सत्ता जो है बैठे आज के लोग ये हमको क्या दे रहे हैं और क्या नहीं दे रहे हैं, यानी कि जो हमारा मूलभूत अधिकार है वो हमको नहीं मिल रहा है. तो ये सब हमारे जो कार्यक्रम है इसी तरह से BS4 के माध्यम से हमारा कुछ और मकसद नहीं है ताकि हम लोगों को जागरूक करें. इसी तरीके से जो है ये हमारी बात चालू है ताकि हर देश के हर नागरिक को हर घर घर जो है लोगों को ये बात पता चले. कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाबाबतची जनजागृती प्रभावीपणे साधली गेली.